माध्यमातून आपली भूमिका समजली. सोशल मीडियातून तुम्ही मला ऐकत राहता आणि या आंदोलनाच्या माध्यमातून हा जो सांगण्याचा प्रयत्न आहे की या सरकारला कुणालाही उपवर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय द्यायचा नाही. त्यांना जर न्याय द्यायचा असता तर त्यांनी धक्कादायक या महाराष्ट्राला सांगतो की अनुसूचित जातीतला त्या ठिकाणी बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, यातला एकही मुख्यमंत्री या देशाच्या राज्याच्या खुर्चीवर बसलेला नाही. त्याच्यामुळे ते राजकीय सत्ता देऊ शकत नाहीत, सामाजिक न्याय देऊ शकत नाहीत. उलट 80 लाख लाडली बहीण त्या ठिकाणी अपात्र करून आदिवासी आणि दलितांचा 10,000 कोटी निधी या जातीवादी सरकारने वळवला. जो आमच्या शिक्षणाचा होता, जो आमच्या दलित वस्तीचा होता, जो आमच्या रमाई घरकुलचा होता, हा निधी वळवणारी ही सरकार जातीवादी ही सामाजिक न्यायाची कधी भूमिका घेणार नाही. म्हणून बांधवांनो, मी आरक्षण बचाव यात्रा काढून हे सांगतोय की जाती जातीमध्ये भांडणं करू नका. तुम्ही जेवढे जण या ठिकाणी आलात आपापल्या गावात जा आणि असे जर जाती जातीत भांडणं होत असतील तर त्यांना समजून सांगा की कोणती जात आपला शत्रू नाही, तर आपला शत्रू एकच आहे, RSS, मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीसची सरकार. हे तुम्ही ठणकावून त्या ठिकाणी सांगायला निघा. एवढंच नाही, जोपर्यंत SC ST एकत्र राहील तोपर्यंतच आपलं अस्तित्व या ठिकाणी जिवंत राहणार आहे. या जनगणनेमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू म्हणून नोंद व्हावी म्हणून ही RSS अनेक खेळ करत आहे. त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण याचसाठी करण्याचा प्रयत्न केला आणि धमकवलं, आदिवासींना धमकवलं की तुम्ही जर ईसाई धर्म नेला तर तुमचं आरक्षण जाईल. मुस्लिमांना धमकवलं, दलितांना धमकवलं, अनुसूचित जातीतल्या घटकांना सुद्धा धमकवलं की तुम्ही जर हिंदू नाही लिहिलं जनगणनेमध्ये तर तुमचं आरक्षण आम्ही घालू. आणि म्हणून हे उपवर्गीकरण लोकसंख्यामध्ये जनगणनेत हिंदूची नोंद जास्त व्हावी यासाठी आरक्षणात वर्गीकरणाचा आणलेला मोहन भागवतनी हा डाव आहे. म्हणून हा डाव आपण ओळखला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी थट्टा सुरू आहे. मी सहजच एका बी बियाणावाल्याकडे गेलो. 1300ची बॅग 1800ला झाली. खत महाग झाले, बियाणं महाग झालंय आणि आमचा देशाचा पंतप्रधान तिकडं एका जाऊन राष्ट्राध्यक्षाला चॉकलेट देतोय, मेलोडी चॉकलेट. हे मेलोडी सरकार, हे मेलोडी भक्त आणि मेलोडी चॉकलेट सरकार शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या मुळावर उठलेलं एवढं लक्षात ठेवा. अरे पेट्रोल नाही, डिझेल नाही, गॅस नाही, महागाई वाढली. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, दलित आदिवासींनी जगायचं कसं, हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे. आणि म्हणून या देशाला जागं कोण करू शकतं तर ते जय भीमची औलाद करू शकतात. म्हणून त्यांच्यातच भांडणं लावा, म्हणजे ते देशाला जागं करणार नाही. पण काल या सगळ्या प्रस्थापितांचा बाप, कॉक्रोचचा संस्थापक अभिजित दिक्के विमानतळावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन बाहेर पडताच RSS आणि BJPची टर्कन फाटलेली आहे. त्यांना भीती वाटायला लागली की आता आपलं काही खरं नाही. पुन्हा ते म्हणतात की अराजकता मैदानावर गाजवली. अरे जय भीमची घोषणा अराजकता होऊ शकते का, हा प्रश्न मी विचारतोय. अराजकता कोण निर्माण करतंय? या महाराष्ट्रात हिंदू जनाक्रोश मोर्चे काढायचे आणि भाजपचे 4 आमदार इथल्या अल्पसंख्याकांना लांड्याशिवाय बोलत नाही. या महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करणारे देवेंद्र फडणवीस अराजकतेची भाषा करतात. काल तुम्हाला सांगतो, वरळीमध्ये एक कन्सर्ट लावलंय नाचायचं आणि कन्सर्ट लावून त्या ठिकाणी ड्रग्सच्या नशेमुळे एक जण दगावला. लक्षात घ्या, गोरेगावला सुद्धा त्यांनी तेच केलं. 3 लोक ड्रग्समुळे दगावले. अरे उडता पंजाब ऐकला होता देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र केला. ड्रग्सनी पोरं त्या ठिकाणी मुंबईमध्ये नाचण्याचे कार्यक्रम लावले जातात आणि या कॉन्सर्टचं मी फीस विचारली, तिकीट, तर तिकीट आहे 50,000. स्थानिकच्या पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर देवेंद्र फडणवीस विशेष परवानगी देतात. ड्रग्स पिण्यासाठी नाचणाऱ्यांना आमच्या महाराष्ट्रात परवानगी आहे,
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत डीजे वाजवला म्हणून गुन्हे दाखल करणारी ही सरकारची अवलाद ड्रग्सवाल्यांना नाचायला परवानगी देते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय त्यांची जयंती करायला परवानगी देत नाही. हे वास्तव महाराष्ट्रापुढे. म्हणून जा, लोकांना जाग करा, त्यांना सांगा हे मेलोडीचं सरकार तुमच्या विरोधात आहे, शिक्षण विरोधात आहे. अरे पुण्याला विषारी दारू पाजली, 27 मजूर मेलेत आणि या नेट पेपर फुटीमुळे जवळपास 20च्या जवळ विद्यार्थी मेलेत. हे परीक्षा घेऊ शकत नाही. आता तुम्हाला मी सांगतो, झोपडपट्टीतल्या ग्रामीण भागातल्या आपल्या समाजाला सांगा की तुला मारण्यासाठी मिथेनॉलचा वापर केला जाणार आहे. आता हे गोळ्या घालणार नाहीत, बॉम्ब टाकणार नाहीत, दंगली करणार नाहीत, तर तुमच्या दारूमध्ये जहर टाकून तुम्हाला मारणार आहे. कारण ही विषारी दारू झोपडपट्टीत गेली आणि आपले माणसं मेले. त्याच्यामुळे हे सरकार विषारी दारूचं निर्माते करणारं सरकार आहे. हे लोकांना सांगा, हे सगळे मुद्दे घेऊन जा. ईव्हीएम हटावचा नारा